हरिओम. आज शुक्रवार 24 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज सांगणार आहेत की नामसाधन कसं करावं. ऐकूया ना त्यांचं. नामाचं साधन कसं करावं. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतलं तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून वाहून जाईल आणि मग तो कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असं एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिलं तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल. बरं, त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नेमाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचं साधन केलं तर ते जास्त परिणामकारक होतं. जात्याला 2 पेठी असतात, त्याच्यामध्ये एक स्थिर असतं आणि दुसरं फिरतं राहतं. तर दळण दळलं जाऊन पीठ बाहेर पडणार. पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळलं न जाता फुकट श्रम मात्र होतात की नाही. होणार. माणसाचं शरीर आणि मन अशी 2 पेठी आहेत. त्यातलं मन हे स्थिर आहे आणि देह फिरणारं असं पेठ आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावं आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्ध रूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसवून तो त्याला फिरवतो आणि मनरूपी पेठेत स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावं. याहून नामाचे साधन दुसरं काय. हे साधन अमक्यालाच साधेल असं नाहीये, कोणालाही साधेल. गरीबाला गरिबीचे दुःख होतं म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही, विद्वानाला विद्येचा अभिमान म्हणून साधता येत नाही, तर अडाऱ्याला काय करावं हे समजत नाही म्हणून साधत नाही. साशंक वृत्तीने कितीही साधन केलं, कितीही नामस्मरण केलं तरी कधी समाधान होणार नाही. नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचं स्मरण इत्यादी गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचणार. आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा मिळणार. घरी पोचल्यावर पत्र लिहा असं म्हणतात. याचा अर्थ हाच आहे की प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असताना सुद्धा वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचं कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचं नाम घेतलं तर विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवलं पाहिजे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथे समाधानाची प्राप्ती होते. भगवंता मी तुझा आहे रे असं रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रगट होईल आणि मग भगवंत जितका प्रगट होत जाईल तितकं मी पणाचं दडपण आपोआप कमी होत जाईल. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.